तुम्ही खुश दिसताय. हो. अहो पाऊस पडून गेल्यावर हा जो मातीचा वास येतो ना तो मला खूप आवडतो. मी तासन तास हा वास घेत उभा राहू शकतो. तुम्हाला नाही आवडत? अहो मालक मला वासच येत नाही. इतका चांगला वास येतो का मातीचा? अहो खूप चांगला वास येतो. लहानपणापासून पाऊस पडून गेला ना की मी तासन तास हा वास घेत उभा राहतो. मला खूप आवडतो. माणूस असण्याचे फायदे आहेत. मला बी आवडलं असतं माणूस व्हायला. जाऊ दे, तुम्ही खुश आहात ना? तुम्ही खुश तर मी बी खुश. हो बरोबर आहे, पण मातीचा वास हा पावसाळ्याचे 2-4 दिवसच. एकदा पावसाळा गेला की हा वासही नाही. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. कुठे गेला होतास? पाव देऊ लवकर. हो आता दे ना लवकर. हो हो थांब जरा. हो ठीक आहे. आणि कडे शुभे, तुला आणि पाहिजे मिस्टर? माझं जरा मी पोट भरलंय त्यासाठी ठेव. त्याला कशाला? मला पाहिजे. त्याला पाहिजे तर ना तो करून खाईल. काय रे, तुला पाहिजे होती? तुला कशाला? तू तर मस्त बाहेर खाऊन आलाय. हा शोभा मी भांडी घासून घेतो. हा तू कशाला भांडी घासतोस? ती चटकीन कुठे गेली? ती घासेल भांडी. अहो त्या सुद्धा सकाळपासून काम करून दमल्या असतील. हा हो बघितलं शुभे, किती पुळका येते बघ त्याला तिचा. दोघांची ना चांगली जमलेली गट्टी. अगं आई, मीच तिला सुट्टी दिली का? छान, तू सुट्टी दिलीस म्हणूनच ती डोक्यावर बसली तुझ्या. तूच म्हणाली होतीस ना संध्याकाळी मिसळ करताना ती माझ्या समोर नको. मग आता गप्प बस, कळलं? तेच ना शुभे, मी काय पण बोलले ना हल्ली मला नुसतं गप्प करत असते. आणि त्यांचं माघारी जे काय चाललेलं असतं ना ते तुला दिसतच नाहीये. शोभा शोभा तुला मातीचा वास येतोय? आपला डोंबलाचा मातीचा वास. काम कर. हो काय केलं तुम्ही? आता मातीचा वास ना रोज सगळीकडे राहील. हं? जेव्हा जेव्हा तुम्ही उदास व्हाल ना तेव्हा तेव्हा मोठा श्वास घ्या. हा मातीचा वास येईल. शोभते, काय झालं? अगं आईच्या पोटात दुखतंय. मावशी, जेवणात काय खाल्लं तुम्ही? आता तुला माहिती नाही का हे काय खाल्लं होतं? ते मिसळ खाल्ली होती ना, मास्टराने बनवली होती. पेल्याने काय घातलं होतं त्याच्यात कुणास ठाऊक. माझं पोट दुखायला लागलं. अहो मी आई, त्याला कशाला ओरडतेस तू? तीच मिसळ मी सुद्धा खाल्ली ना, मला काही झालं का? उगाच आपलं काहीतरी बोलत असते. आणि एवढी कशाला खायची? बिचारा त्या मोन्याला पण ठेवली नाही. मालकानं मिसळ नाही दिली होय? हो सासूबाई सासूबाई. हात नको लावूस मला. कसली मिसळ बनवली होती कुणास ठाऊक. माझं पोट दुखायला लागलं तुझ्यामुळे. अगं त्याला कशाला बोलतेस तू? झेपत नाही तर एवढी मिसळ खायची नाही ना. आता बोलत बसू नको, माझं पोट फुटेल. काहीतरी कर ना. इथे दुखतंय का? हो इथे दुखते. इथे दुखतंय? हो ग इथे दुखते. इथे? इथे पण सगळीकडे दुखते. या म्हातारीला त्रास द्यायचा होता, पण या म्हातारीला त्रास दिलेला बघून मालकांनाच जास्त त्रास होतो. हात फिरवत राहा शुभे. जरा बरं वाटायला लागलं का शुभे? थांबलं ना, आता झोप गपचूप. थांब ना, राहू दे हात. भानू,
इतकं अचानक कसं पोटात दुखायला लागलं ग? काय ना शोभताई, झेपेल तेवढंच खावं, म्हणजे हवं तेवढंच खावं. दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी खाल्लं ना की मग असं होतं. मी सगळं करते वरती आणि उपाय सांगते. अगं पोटात दुखतंय ना तुझ्या, मग डोळे बंद करून पडून राहा ना. बडबड बडबड चालू आहे नुसती. झोप आता गपचूप. आमचा पण मूड घालवला. आता थांबलं ना माझ्या पोटात दुखायचं. काढ हात बाजूला. झोप ना, झोप गपचूप. वा मध्ये काय घातलं होतं मेल्याने पण असतो. माझंच पोट दुखायला लागलं. बघ कसं असते बघ मेला. हा काय कौतुक सारखं केलं. कमजोरी अरे ए राहुल, अरे काय झालं काय तुला? अहो भाऊजी काय सांगू, पहिला पाऊस पडला, हा भिजत कामावरून घरी आला आणि आजारीच पडला. पावसानं नुसतं दूर केला यार. हो अरे नाही तर काय, अरे मी पण काल पावसात भिजलो आणि हे बघ आजारी पडलो. पावसात जरा जपूनच राहिलं पाहिजे, स्वतःची काळजी घेतली पाहिजे बघा. होय ना, नाही तर परत मग कामाचा खोळंबा होतो ना. आता जोपर्यंत माझी पण तब्येत ठीक होत नाही तोपर्यंत कामावर जाता येणार, बाहेरचं पण खाता येणार नाही. काळजी घे रे बाबा. मोहन दादा आज जरा जास्त फ्रेश दिसतात. ए मोहन, काय रे पावसाळा सुरू झाला तरी एवढा फ्रेश कसं काय दिसतोस तू? नाही तर दरवर्षी पावसाळा सुरू झाल्या तर आजारी पडतोस तू. हा ए म्हणून आहे. अरे काय उपाय केलायस ते मला पण सांग यार, आम्हाला सगळ्यांना सांगेल बघ, आपण हैराण झालो यार. हो हो, अरे काय केलं सांग ना. हॅलो प्रिया मॅडम. हा हा नाही नाही निघतोच आहे. नाही बुटीकलाच यायला निघालोय. हो निघालो निघालो. कमाल आहे. मला तर वाटतं दादांनी स्वतःच्या तब्येतीला जपलं असेल म्हणून ते यावर्षी आजारी नाही पडले. नाही नाही असं नाही. हा मोहन ना पावसात भिजतच नाही, मग आजारी कसा पडेल? हो. अहो त्या दिवशीचा किस्सा सांगतो. यार तुला आम्ही काय एवढे मूर्ख वाटलो का? तू काय पण सांगितलं ना आम्ही विश्वास ठेवू. चला अंजू. अरे ऐका ना माझं, अरे मी खरं सांगतोय. राहू दे समीर भाऊजी, चल बाबा तुला गोळ्या द्यायच्यात, मग मी टमाट्याचं सूप करते ते तू पिऊन घे. अरे मोहन, हे आत्ताच एवढा मोठा पाऊस पडून गेला तरी पण तू थोडा पण भिजला कसा नाही? सांग ना. शेवटी सापडलास ना. अरे किती दिवस लपून राहणार आहे? आता सांग मला, एवढ्या पावसात तू भिजला कसा नाहीस? पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.